जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती आता पालकांच्या हाती। जिल्ह्यात राबवला जात आहे निपुण महाराष्ट्र अभियान। जिल्हा परिषद शालेय शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी निपुण महाराष्ट्र अभियान राबवले जात आहे। या अभियानात विद्यार्थ्यांच्या पालकांचे व्हॉट्सअप क्रमांक गोळा करण्याच्या सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत पालकांना थेट माहिती देण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे। निपुण महाराष्ट्र अंतर्गत आता पालकांना त्यांच्या पाल्यांची शैक्षणिक प्रगती व्हॉट्सअपवर मिळणार आहे। त्यासाठी ॲप तयार करण्यात आले असून या ॲपवर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी पालकांचे व्हॉट्सअप क्रमांक नोंदवून या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी केले आहे। निपुण अभियान राबवलं जात आहे, काय नेमकं त्यामध्ये होणार आहे आणि त्याचा परिणाम काय आहे? निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम जो आहे तो राज्य शासनाने एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवलेला आहे की ज्या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी हा कार्यक्रम राबवला आहे। या संदर्भात शासनाने 5 मार्च 2025 एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत, जिल्हा परिषद अनुदानित ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना पायाभूत जे आहे संख्याज्ञान आणि मूलभूत साक्षरता म्हणजे मूलभूत भाषा ज्ञान हे प्राप्त झालं पाहिजे। या अनुषंगाने हा कार्यक्रम 5 मार्च ते 30 जूनपर्यंत राबवण्यात येणार आहे आणि आपल्या जिल्ह्यातल्या सर्व शाळांमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे। या संदर्भात वारंवार या कार्यालयाने सुद्धा परिपत्रक निर्माण करण्यात आलेले आहे। जे शिक्षक आहेत शिक्षकांना पालकांचे काही व्हॉट्सअप नंबर जमा करण्यास सांगितण्यात आलेले आहेत, परंतु शिक्षक देखील त्यांच्यावर मोठा भार असून हा पुन्हा एक नवीन भार त्यांच्यावर येतो, तर नाराजी व्यक्त होत आहे। नाही, तसा विषय नाही। हा कार्यक्रम कम्प्लिटली विद्यार्थ्याच्या गुणवत्तेच्या संदर्भात आहे। हा भाराचा आणि अशैक्षणिक कामाचा नाहीच की हे विद्यार्थ्याची जो पायाभूत क्षमता प्राप्त करण्यासाठी पालकांचा सहभाग घेण्यासाठी पालकांना देखील आपल्या मुलगा कोणत्या क्षमतेवर आहे आणि पालकांचा मोबाईल घेतल्यानंतर पालक सुद्धा या अभियानामध्ये आम्हाला सहभाग करणार आहे। मग पालक असेल, गावातले स्वयंसेवक असतील, ही लोक सगळे मदत या अभियानात करणार आहे, जेणेकरून वर्गातल्या ज्या क्षमता आहेत की जर समजा 2री ते 5वी पर्यंत राबवणार आहे की 16 काही ठिकाणी क्षमता आहेत, त्या प्रत्येक विद्यार्थी तेवढ्या क्षमता प्राप्त व्हाव्या या अनुषंगानं पालकांचा सुद्धा सहकार्य घेण्यासाठी हे आपण मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी ते VSK जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर अपडेट चॅटबॉटवर अपडेट करत आहोत। काही ग्रामीण भागामध्ये जे पालक आहेत त्यांच्याकडे समजा मोबाईल नसले तर त्यांचं कसं नियोजन केलं जाणार आहे? मोबाईल जरी नसलं तर त्यांचा अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष संपर्क करून त्यांच्याशी संपर्क साधून त्या विद्यार्थ्याची प्रगती जाणून घेऊन त्या विद्यार्थ्यांना निपुण ज्या क्षमता आहेत त्या क्षमता प्राप्त करून देण्यासाठी काम शिक्षक मंडळींना आपण सूचना देण्यात आलेल्या आहेत। सोशल मीडियाचा या संदर्भात सोशल मीडिया म्हणजे झूम मीटिंगद्वारे ते प्रत्यक्ष क्लास घेऊ शकणार आहेत। त्याचबरोबर व्हॉट्सअपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दररोज गृहपाठ देणार आहे। तो गृहपाठ तो विद्यार्थ्यांना टाकल्यानंतर तो चेक होणार आहे। ज्या विद्यार्थ्यांकडे पालकांकडे मोबाईल नंबर नाहीत अशा मुलांकडे प्रत्यक्ष जाऊन किंवा इतरांच्या शेजाऱ्या कोण त्यांचे अपडेट घेऊन त्याद्वारे ते अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत आहे। नागरिकांसाठी काय आवाहन करणार आहे? मी नागरिकांना बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना विनंती करणार आहे की हे अभियान यशस्वी केल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांचे म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांच्या 100% पायाभूत क्षमता प्राप्त करून घेणार आहे, जेणेकरून भविष्यातले जो CBSE अभ्यासक्रम असेल किंवा भविष्यातल्या ज्या क्षमता असेल विद्यार्थ्यांना तर निश्चितपणे सोपं जाणार आहे आणि जेणेकरून मुलांना छान प्रकारे वाचता येणार आहे, छान प्रकारे गणिती क्रिया या माध्यमातून म्हणजे विकसित होणार आहे। आणि म्हणून मी पालकांना विनंती करतो की आपण या अभियानाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आम्हाला सहकार्य करावं, जेणेकरून आपल्या पाल्याकडे लक्ष द्यावं की आपलं पाल्य दररोज या सुट्ट्याच्या कालावधी असून सुद्धा या कालावधीमध्ये विद्यार्थ्याकडून त्यांनी अभ्यास करून घ्यावा, ज्या ज्या क्षमता आहेत त्या कमी आहेत त्या शिक्षकांशी संपर्क साधून त्या पूर्ण करून घ्याव्यात।